पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता हळद उतरवली, आता सुपारी सोडवायची। मुक्ता सुपारी हातामध्ये धरून ठेव, अशी धरून ठेवायची। मुक्ता तू धरलेली सुपारी ना सारंग तू एकाच हाताने सोडवायचं, दुसऱ्याने हात लावायचा। इथे पण सवलत? अरे अरे पुरुष जातीवर जरा जास्तच अन्याय होतोय। काय म्हणतात दत्ता मामा? हो दादा कमॉन, तुला जमतंय, तू सोडवणार आहेस। कमॉन कमॉन। हो हो अगं गायत्री नुसती उभी काय राहिलीस? जा मुक्ताच्या हातावर पाणी सोड जा। अगं हात ओला झाला की लवकर सुटती या। चोरून चोरून का होईना पण नातवाची काळजी करतेय नॉटी आजी। दॅट्स लाईक माय आजी। धरून ठेव। तांबडा हात पुढे कर गं। तांबडा हात धर, घट्ट घट्ट धरून ठेव, अजिबात निघाले नाही पाहिजे। यांनी चिमटा काढला मला। नाही सारं असं नाही करायचं, चुकीचं आहे, अजिबात नाही असं करायचं। चाळे अगं नाही आई, चिमटा नाही काढला, चिमटा बसला आणि तिने जर अशी मूठ सोडली नाही ना तर अजून एक चिमटा बसेल। धमकी देतोस तू तिला? मग आता तू घट्ट धरून ठेव, हात सोडायचंच नाही, हात अजिबात। सारंग आता तू। हो चलो रेडी। असं नाही, एका हातात। एका हातात हे घे। अशी बोटात, अशी दोन बोटात। हा दोन बोटात हो अशी? हा अशी। हे अनबिलिव्हेबल आहे। ठीक आहे आजी, बघूया, ट्राय करते। आणि मुक्ता तू दोन्ही हातानी। ठीक आहे, तरी पण चालेल, सोडून दाखव तू। मुक्ता सुपारी काढायची राहिली का बाळा?
आता बस झालं तर हेच करत राहणार आहात का? चला अजून सत्यनारायण बाकी आहे. चला आवरा. हो मुक्ता सारंग आता आंघोळ करून घ्या आणि कपडे बदलून घ्या. पूजेला बसायचं ना तुम्हाला दोघांना. आणि पूजा होईपर्यंत तुम्ही दोघांनी काहीही खायचं नाही. उपास आहे तोपर्यंत तुमचा. चोरून सुद्धा खायचं नाही हं? होय पप्या. अरे उपवास तर कालपासूनच धरलाय ना मी. तर नशीब या लोकांनी पूजा लगेच दुसऱ्या दिवशीच ठेवली, नाहीतर हे काय चाललंय दोघांचं तुमच्या? हा काही नाही असंच. ओ बॉईज टॉक. हा युवराज गुरुजींना एक फोन कर ना, बघ ना कुठपर्यंत आले ते. बोलवतो. आणि मुक्ता एक आज जी पूजा आहे ना त्याचा प्रसाद तुला करायचा आहे. म्हणजे आपल्या घरातली हीच परंपरा आहे की पूजेचा नैवेद्य नवीन सुनेनी करायचा असतो. त्यामुळे शिरा तुला करायचा आहे. ऐक ना अगं, तू मोबाईल मध्ये घुसलीस ग, पण मला खूप बोर होतोय इथं. मी काय म्हणतो, आपण बाहेर जाऊ शकत नसलो तरी इथंच काहीतरी टाइमपास करू शकतो ना चांगला. सांगा हो तुम्ही काय करायचं ते. हा आपण पत्ते खेळूयात का? नाही बाबा, तुम्ही ना चिटिंग करता पत्ते खेळताना. काय चिटिंग केली सांग बरं तू. तुम्ही नेहमी चिटिंग करता पत्ते उगीच तू काहीतरी. नाही नाही. अरे वा 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 वा, तुम्ही दोघं इथं. हो तुम्ही आलात नाही बाहेर, आम्हाला फार वाईट वाटलं. म्हटलं एकदा जाऊन बघावं भेटावं तुम्हाला म्हणून आलो. वय ना छोट्या आईंच्या पायानं येळेवर घोळ केला. नाही तर त्यांची लई इच्छा होती. काकी आता बरं वाटतंय ना तुला? हा म्हणजे आता तसं थोडं बरंच आहे म्हणायचं. बरं पण तुम्ही असं बिलकुल समजू नका की हा कार्यक्रम तुम्ही मिस केलाय. कारण पप्या आणि जया ह्या दोघांनी सगळं शूटिंग करून ठेवलंय. सो तुम्हाला नंतर बघायला मिळेल. छान छान. हो का? अरे वा वा मस्तच. आम्ही तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो. प्रेमानं आणि सुखानं संसार करा. नाही नाही नको, राहू दे राहू दे. म्हणजे काय, मला आता उभं पण राहता येणार नाही आणि असं बसून आशीर्वाद देणं बरं नाही वाटत आहे. राहू दे, मला बरं वाटलं ना की नंतर मस्तपैकी पाया पडा. हा बरं काकी चालेल. हो काका, तुम्ही माझ्यासाठी आजही माझ्या वडिलांच्या जागी आहात. कायम राहणार. मी हे कधीच विसरणार नाही. जेव्हा कोणीच नव्हतं तेव्हा तुम्ही होता. असंच मायावर कायम प्रेम करत राहा आणि सतत माया पाठीशी राहा. सगळे हिशेब पूर्ण करा आणि मग पेमेंट करून टाका. हो आणि पेमेंट आज नको उद्या करा. ठीक आहे. आजचे सगळे विधी होऊन जाऊन देत. आणि तरी सुद्धा एखादा अडून बसला आजच पेमेंट करा म्हणून, तर त्याला करून टाक. फक्त त्याला दरवाजावर कधी उभं करू नकोस. अहो नाही मालक, तशी वेळच येत नाही. आपलं नाव आलं ना की कोणी पैशाला घाईच करत नाही. मी एक काम करतो, मी संध्याकाळपर्यंत आपल्या लग्नाचा सगळा हिशोब रेडी करतो आणि चेक घेऊन येतो सह्यांसाठी. चालेल ना? ठीक आहे. 5-10% कमिशन खाता, त्यापेक्षा डबल कमिशन मी तुम्हाला देईन. डबल? यापुढे तुम्ही जी बिलं काढाल त्यातले आकडे मी तुम्हाला देईन आणि ते तुम्ही त्यात टाकायचे. काय झालं? हा मालक. निघ. हो मला तसं बघायला गेलं तर हा सगळा खर्च आपल्या अंगावरच पडला.
आणि अंगावर पडूनही हाती काहीच लागलं नाही. नुकसानीची पर्वा मी कधीच केली नाही, लक्षात ठेव. किती पैसा खर्च होऊ दे, काय फरक पडत नाही मला. काय लोक अक्कल विकत घेण्यासाठी पैसा खर्च करतात, मी पैसा खर्च करून मूर्खपणा विकत घेतला. सुनेला घरात आणण्यासाठी मूर्खासारखा पैसा खर्च केला मी, पण या मुक्ताला घराबाहेर काढण्यासाठी याच्यापेक्षाही दसपट पैसा खर्च करू शकतो. मला परवा नाही त्याची. कळलं ना? हो. निघ. काय दरवाजापर्यंत येऊ सोडायला? नाही, मी येतो. अरे आता काय निमंत्रण? काय झालं? श्रीधर गेला. मग कशीच गेलेत? मला वाटलं तोच आला परत. ते काय त्याला 10 वेळा सांगून सुद्धा कळतच नाही कधी कधी. तुम्ही जा असं म्हटल्यानंतर पुन्हा याची हिंमत आहे होय कोणाची? उगाच धाकात ठेवलेला सगळ्यांना मुक्त करणार. एक दिवस असा येईल की या घरात सगळे मोकळा श्वास घेतील. काय झालं? नाही काय नाही. साधी गंमत केली मी. कळतं मला ते गंमत. नाही बरं, मला म्हणायचं होतं की सारंग मुक्ताच्या लग्नाच्या आधी तुम्ही मला म्हणत होतात की माझी काही चूक झाली तर मला क्षमा कर. कसली चूक, कशाबद्दल बोलताय विचारणार होते, तेवढ्याच घरातले सगळे जण आले म्हणून तो विषय तिथेच राहून गेला. कशाबद्दल बोलत होता तुम्ही? अजून तू तिथेच अडकून आहेस काय वैजयंती? ते मी सहज बोललो होतो. म्हणजे आपल्यामध्ये मध्यंतरी जे काही भांडणं झाली, तू वेगळ्या खोलीमध्ये राहत होतीस, ते सगळं मला सहन नाही झालं ग. तुझं माझ्यापासून दूर जाणं हे मला सहन होत नाही आणि मला ते परवडणारही नाही. त्या भीतीनं मी तेव्हा बोललो असेल. मी सुद्धा नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. वैजयंती, इतकं छान लग्न कार्य पार पडलंय, सगळेजण एवढे आनंदात आहेत. ते आनंदाचे क्षण जपूया, खूप छान जगूया आनंदात. तुमच्या बदललेल्या स्वभावामुळे घराला पालवी फुटल्यासारखं झालंय. सगळेजण किती खुश आहेत माहितीये का तुम्हाला? आपल्या घरा एवढं सुखी घर जगात कुठलंही नसेल असं वाटतंय मला. पण घरातली सगळीच माणसं खूप गुणी आहेत, चांगली आहेत. ते आहेच. बरं मी काय म्हणते, मुक्ताला काम करू दे का? म्हणजे कसं तिला तिची आवड पण जपता येईल, कला पण जपता येईल म्हणून म्हटलं. ते तिने तुला मला विचारायला सांगितले का? जी हो, तिने काहीच सांगितलेलं नाहीये. मी स्वतःहूनच विचारते. आज न उद्या या विषयात बोलायला तर लागणारच आहे ना आपल्याला. तिला माझं उत्तर माहिती आहे. तिला हेही माहिती आहे की माझ्यासाठी या घरातली शिस्त, या घराचे नियम किती महत्वाचे आहेत ते. त्यावर जर तिला काम करायचंच असेल तर ते तिला ठरवू दे. ते तिनं स्वतःच्या तोंडाने मला सांगायला हवं, दुसऱ्या कोणाच्या तरी मार्फत नाही. आता कळलं का सत्यनारायणाच्या पूजेचं महत्व? पूजा झाल्याशिवाय परवानगी पत्र मिळत नसतंय. बरं तरी नशीब पूजा दुसऱ्याच दिवशी ठेवली. तुला सांगतो, माझ्या एका भावाची 21 दिवसांनी ठेवली होती. तोपर्यंत बिचारा पार ओके मे थँक्यू झाला होता. पण बरं आहे पप्या, कसं आहे की तुझं लग्न व्हायच्या आधी तुला हा सगळा एक्सपिरियन्स मिळतोय. ए पप्या, मी काय म्हणतोय, तू पण लग्न करून टाक ना. बघ म्हणजे विचार करा, आपल्याला सगळीकडे कपल कपल फिरता येईल. लाजतोय लाजतोय पप्या. हे तू खरोखर लाजतोयस? हा काय म्हणजे तुझं लग्न फिक्स झालं की काय? म्हणजे जवळ जवळ ओके मी फायनल आहे. काय म्हणतोस का तू? लग्न फायनल?
अरे तू मला तुझा जिगरी यार म्हणतोस आणि बरोबर ते सगळं जाऊ दे. पोरगी कोण आहे? एक नाहीये. एक नाहीये? हा, म्हणजे वेगवेगळ्या वयोगटातल्या 4-5 आहेत. 4-5? हा. हे अनबिलिव्हेबल आहे पप्या. काय म्हणतोस काय तू? अरे म्हणजे माझ्या बापानं की नाही आमच्या घरासारखंच आहे अजून एक घरानं शोधलंय. म्हणजे जसं आमच्या घरामध्ये सगळी पुरुष आहेत तसं त्या घरामध्ये सगळ्या बाया आहेत. त्यामुळं त्यांच्याशी इच्छा आहे की आमच्या घरातल्या सगळ्या पुरुषांनी त्यांच्या घरातल्या सगळ्या बायांशी लग्न करावी. म्हणजे मला ती मुलगी, माझ्या बापाला मुलीची आई, माझ्या चुलत भावाला त्या मुलीची बहीण आणि माझ्या हांतरुणाला खेळलेल्या आज्याला त्या मुलीची आजी. हे खतरनाक आहे. हे खतरनाक आहे. इंटरेस्टिंग आहे. लईच इंटरेस्टिंग आहे. अरे कसलं डोंबलाचं इंटरेस्टिंग. आमची नाती काय होतील विचार केलाय का कधी? माझा बाप माझा सासरा होईल आणि माझी बायको माझी बहीण. आणि माझ्या बापाला जर मुलगा झाला तर तो माझा भाऊ पण आणि मेवना पण. आणि त्याच्यापेक्षा अनबिलिव्हेबल काय असणार आहे माहिती आहे का? आणि तुझी बायको वटसावित्रीला वडाला धागा म्हणणार. अरे आणि रक्षाबंधनाला तुझ्या हातात राखी पण बांधेल. रोकी यार पप्या तुझ्या आयुष्यात सगळंच अँटिक आहे. खरंय बाबा. अरे पण पप्या खरं सांगू का? तू ना आमच्यासाठी वेळोवेळी उभा राहिलास. खूप मदत झाली यार तुझी. मुक्ता बरोबर बोलते. तू ना आमच्या आयुष्यातला हनुमान आहेस. आणि तू ही जी वेळोवेळी उड्डाणं घेतलीस ना त्याचमुळे आमच्या दोघांचं लग्न झालंय. अरे पण एक बरं आहे की खऱ्या अनुमानासारखं शेपटीला आग लावून लंका जाळायची वेळ नाही आली. नाहीतर तुमच्या रावणानं शेपटी सकट माझा पण जाळ आणि धूर संगटच केला असता. पप्या ऐक ना, तुझी एक हेल्प हवी आहे. हा बोल ना भावा. व्हॅलेंटाईन्स डे येतोय. सो मी असं प्लॅन करतोय की मुक्ताला काहीतरी सरप्राईज देऊया. एक नंबर आयडिया आहे. बोल काय करायचं? वैजंती, मुक्ता अजून शिरा बनवायला नाही आली? वावरते येतेच. हा सगळं तयारी काढून ठेवली तिच्या. वय पर तिनंच शिरा का बनवायचा हे तिला काय सांगितलंस का? सांगितले पण तुम्ही एकदा कानावर घालाल का तिच्या? बरं बरं ठीक आहे. आले घ्या. आलेच. तुझीच वाट बघत होतो. आज तुला शिरा बनवायचा आहे, ठाव आहे ना? वय. या मागचं रीतिरिवाज पण जाणून घे. चांगला चवदार, पहिल्या घासाला मन भारून टाकणारा असा शिरा बनवायचा आहे तुला. अगं अन्नपूर्णा म्हणून नगरकरांच्या पुरजांसमोर तू स्वतःला सिद्ध करायची मोठी परीक्षाच द्यायची आहे तुला. पुरजांसमोर म्हणजे आज तू शिरा बनवायचा आहे तो फक्त घरच्या माणसांसाठी नाही तर पुरजांसाठी पण आहे. अगं पूजेसाठी त्यांना आपण आवाहन करत असतो. इतकंच काय, घरच्या प्रत्येक कार्याला त्यांची हजेरी असते या. आणि नगरकरांच्या घरात मानलं जातंय की पुरजांच्या आशीर्वादानंच आपलं नशीब ठरतं या. तेव्हा ते आज शिरा खायला येणार आहेत. त्यांचं मन भरलं की ते सुनेला बी काय कमी पडू देत नाहीत आणि या स्वयंपाकघरात बी काय कमी पडू देत नाहीत. तेव्हा तू असं छाक शिरा बनव की पहिल्याच घासाला त्यांच्या तोंडातनं तुझ्याबद्दल आशीर्वादच बाहेर पडले पाहिजे. वय आजी. बरं मुक्ता, सगळं साहित्य इथे काढून ठेवलेलं आहे. हा करशील ना तुम्ही? करीन मोठी आहे. मुक्ता, प्रसाद तुला एकटीलाच करायचा आहे त्यामुळे आम्हाला इथे थांबता नाही येणार आहे. पण त्यातनं तुला काही लागलं तर लगेच हाक मार. हा मला. वय. कळलं का? एकट्यानेच लढायचं आहे. येतो का? तोपर्यंत आपण पूजेच्या तयारीचं बघूया. होय होय चल.